हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघूया मस्त असा चिकन फ्राईड राईस. तर त्याच्यासाठी इथं मी चिकनचे बारीक बारीक पीसेस करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये हे सगळे ड्राय मसाले आपण टाकून घेऊया. तर त्याच्यामध्ये धने जिरे पावडर, ओवा, हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 अंडी फोडून टाकायची. अंड्यामुळं काय होतं, चिकन छान सॉफ्ट आणि म्हणजे ज्युसी होतं. तर हे अर्धा ते 1 तास आधी आपण म्हणजे भिजवून ठेवायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा छान एकत्र करून म्हणजे याच्यामुळं काय होतं, छान कोटिंग येतं 65ला आणि त्याचबरोबर रेड कलर टाकायचा. हा ऑप्शनल आहे. तुम्ही नाही टाकला तरी चालेल. पण पण मुलांना हल्ली असं रेड कलरमध्ये 65 बघायची सवय झालेली असते. सो टाकलं तर छानच होतील. तर आता इथं मी बिर्याणीचे ते तांदूळ 1 तासभर आधी भिजत घातलेत. म्हणजे जेणेकरून ते तांदूळ असे लांब आणि छान मऊ आणि म्हणजे मोकळे होतात. तर 1 तासभर आधी हे तांदूळ भिजत घालायचे. आता तोपर्यंत चिकन भिजवून मला अर्धा ते 1 तास झालेला आहे. इथे छान मस्त कडकडीत तेल गरम करून आपले 65 आहे ते तळून घ्यायचे. छान असा ब्राउनिश कलर येईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे. मॅरिनेट केल्यामुळं काय होतं, आपण जे मसाले टाकलेले आहेत ते याच्यामध्ये आतमध्ये म्हणजे छान मुरतात आणि चिकनला तशी टेस्ट येते. जर तुम्ही लगेच भिजवून लगेच केलं तर आतमध्ये चिकनला म्हणजे चव कुठलीही लागत नाही. फक्त वरचं कोटिंग तुम्हाला त्या मसाल्याचं लागतं. तर म्हणजे भिजवायच्या वेळेस किंवा ज्यावेळेस आपण याला मसाले लावून ठेवतो, तर 1 तासभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जर ठेवता येत असेल तर तरीसुद्धा तुम्ही ते मॅरिनेट करून ठेवा. खूप छान आणि आतमध्येपर्यंत मसाला हा जातो. तर क्रिस्पी आणि थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे चिकन म्हणजे 65 तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सगळे जे चिकनचे पीसेस आहेत ते तळून घेऊया. 65 तळून झाल्यानंतर आपण याच कढईमध्ये भात परतणार आहोत. तर जेणेकरून ही कढई मोठी असल्यामुळे आपल्याला परतायला सोपं पडेल. तर इथं खूप छान असे ब्राउनिश कलरमध्ये आपले 65 तळून झालेले आहेत. ते साईडला ठेवून याच्यामधलं कढईमधलं आपल्याला पाहिजे इतकं तेल फक्त ठेवून बाकीचं तेल आपण बाजूला काढून घेऊया. कारण हे जास्त होईल. तर थोडंसं तेल कमी करून मी इथं त्याच तेलामध्ये एकदम बारीक न करता थोड्याशा मीडियम आकारामध्ये चौकोनी अशा कांदा चिरून परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोबी, ढबू मिरची हे टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही गाजर पण किसून टाकू शकता किंवा बारीक-बारीक काप करून टाकू शकता. त्यानेही टेस्ट छान येते. आता इथं अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. इथं आपल्या-आपल्या चॉईसने तुम्हाला जर आवडत असेल तर अद्रक आणि लसूणचे एकदम बारीक चॉप्स असे करून टाकले तरी चालतात. आता इथं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 2 अंडी याच्यामध्येच 2 अंडी फोडून टाकायची. जशी आपण भुर्जी करतो तशा पद्धतीने आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे आणि छान एकत्र करून घ्यायचे. आता त्यानंतर आपण जे भिजवलेले होते तांदूळ ते छान असे शिजवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये तो शिजवलेला भात टाकून मस्त परतून घ्यायचं आणि मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त म्हणजे जेव्हा चाखून बघून मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता भातामध्ये पण थोडंसं मीठ असल्यामुळं जेव्हा आपण परतो पूर्णपणे भात त्यावेळेस मीठ चाखून बघून त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं. आता याच्यामध्ये भात परतल्यानंतर 65 ॲड करून थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून मस्त गरमागरम सर्व्ह करा.